मुंबईच्या गोरेगाव इथे स्थित फिल्म सिटीमध्ये आपण आता आहोत आणि हे आहे फिल्म सिटी इथलं पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू. म्हणजे तुम्हाला वेलकम या सिनेमातला तो सीन आठवतो का, जिथे तो अख्खा बंगला कोसळतानाचा एक सीन आहे. बंगला RDXचा होता आणि तिथे मजनूभाई पासून त्यांची अख्खी टीम होती आणि तोच आयकॉनिक सीन जो आहे ना मित्रांनो, तो या ठिकाणी शूट झालेला आहे. याचबरोबर नो एंट्री या सिनेमाचाही एक सीन जर तुम्हाला आठवत असेल तर तो याच लोकेशनला सीन झालेला आहे. तर या लोकेशनला एक वेगळंच महत्त्व आहे, त्यामुळे जरा जपून कॅमेरा दादा तुम्ही पण जरा जपून, कारण इथे डायरेक्ट दरी आहे. वेलकम वाला घर याद है, लकड़ी वाला गिर जाता है, वो शूटिंग भी यहीं पे ही की गई है. धमाल में बस गिर जाती है बच्चों वाली. कहो ना प्यारे, देखिए न्यूजीलैंड लेकर जाते हैं. ये रहा सामने सस्ता न्यूजीलैंड. इसके अलावा अनुपमा में वनराज और अनुज की लड़ाई हो जाती है, दोनों गिर जाते हैं. ये रिश्ता क्या कहलाता है में नायरा गिर जाती है रेड कलर का सूट पहन के. बहुत ही गिरी हुई जगह, कोई भी गिर जाता है. दादासाहेब फाळके चित्रनगरी इथे अनेक टुरिस्टसुद्धा येत असतात, कारण आपली ही जागाच इतकी आयकॉनिक आहे. आणि आपल्यासोबत इथल्या गाईड आहेत ज्या गेल्या 3 वर्षांपासून इथे या सगळ्या टूरिस्टना फिरवत आहेत. मुझे आपसे जानना है कि ये जो स्पेशली जो पॉइंट है जिसको सुसाइडल पॉइंट्स कहते हैं, जहाँ पे बॉलीवुड में काफ़ी ऐसे सीन्स हुए हैं, जैसे नो एंट्री का भी जी. एक सीन है, तो इस यहाँ के इस लोकेशन के बारे में कुछ बताइए. ये लोकेशन एक तो सबसे टॉप मोस्ट जगह पे है फिल्म सिटी के, और कभी बारिश में आएंगे तो एकदम लोनावला और शिमला जैसा कभी कभी फील आता है बिल्कुल इसमें. और बहुत सारी मूवीज़ जैसे कि हमारे पास नो एंट्री है, धमाल है, वेलकम है, ऐसी इतनी सारी मूवीज़ है जो यहाँ पे शूट की गई हैं. और हर बार ही हम लोग इसको ना एक डिफरेंट लुक देते हैं, क्योंकि हम लोग सेम चीज़ बार बार नहीं शो कर सकते हैं. तो आपने देखा होगा नो एंट्री में हम लोग सुसाइड का सीन दिखा रहे हैं, वेलकम में हम लोगों ने घर बना दिया है, कहो ना प्यार में हमने कुछ बना दिया है, टीवी सीरियल्स में अलग अलग लुक देते हैं. तो हर बार एक डिफरेंट लुक होता है, जिससे कि लोगों को समझ में नहीं आता है कि ये सेम चीज़ जो वो कितने सालों से देख रहे हैं. और एक इंटरेस्टिंग चीज़ मुझे पता चली है कि आपने इस लोकेशन को कभी दुबई भी बनाया है और कभी बहुत सारे देश में कन्वर्ट किया है, तो उस बारे में कुछ बताएंगे आप. तो दुबई सिंगापुर हम लोग कैसे करते हैं ना, जैसे कि आपने नो एंट्री में भी देखा होगा कि वो मॉरिशियस बता देते हैं, और अपना वेलकम में भी वो दुबई का सीन कुछ बता रहे हैं. तो हर बारी वो लोग अलग प्रिटेंड करते हैं, क्योंकि हम लोग वहाँ जाएंगे, बहुत सारा इन्वेस्ट करना पड़ेगा, तो उससे अच्छा हम अपने पास इतना सुंदर है तो उसी को बना देते हैं हम लोग. फिल्म बघत असतो, मराठी बघतो, हिंदी बघतो, सर्व. पण एक आपल्या मी महाराष्ट्रामधूनच आहे आणि आपल्या राज्यामध्ये संपूर्ण वर्ल्डमधले सीन इथे असतात. फॉरेनचे आहेत, दुबई, सिंगापूर, जे म्हणजे वेगवेगळ्या देशातले सर्व सीन आपण इथे करून आपण लोकांना दाखवतो. पण आम्ही स्वतः इथे राहून सुद्धा आम्हाला हे माहीत नाही की इथे आल्यावर आता माहीत झालं की खरोखर फक्त ते नेमप्लेट किंवा स्टिकर बदलवूनच या ठिकाणी, नाही तर आम्हाला असं वाटतं की हे सिंगापूरचं सीन आहे, त्या देशाचं आहे, दुबईचं आहे. नो एंट्री की एक खाई है, आपने अगर देखी हो. और नीचे प्रेम भाई, और नीचे थोड़ा और नीचे, और नीचे, थोड़ा और नीचे, और नीचे. में वनराज एंड करेक्ट, हाँ, अपना मतलब नीचे गिरते हैं, वो शूट भी यहाँ पे है. राइट, तो मजनू भाई और RDX उनके सारे यहाँ पे सीन जो हुए हैं, उनका घर भी यहाँ पे टूटा है. करेक्ट. और कहो ना प्यार है का न्यूजीलैंड भी यही था. और यहाँ पे दुबई है. दुबई है यहाँ पर. सिंगापुर एंड दुबई. तर फिल्म सिटीची टूर घडवणारी ही बस आहे बॉलिवूड पार्क म्हणून. ही बस आहे जी तुम्हाला ॲक्च्युली बॉलिवूड थीम पार्क जे फिल्म सिटीमध्ये स्थित आहे तिथे फिरवणार आहे. आणि हे सगळे कलाकार जे तुम्हाला इथे दिसत आहेत त्यांची अनेक झलक सुद्धा तुम्हाला त्या पार्कमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड थीम पार्कमध्ये आता आपण जाणार आहोत. इथे अनेक पर्यटक अनेक राज्यांमधून, इनफॅक्ट अनेक देशांमधून येतात, कारण त्यांना बॉलिवूड विषयीचं जे प्रेम आहे ते बॉलिवूड थीम पार्कमध्ये पाहायला मिळतं. चला तर मग
या बॉलिवूड थीम पार्कची खासियत म्हणजे इथे वेगवेगळे सेट्स उभारण्यात आलेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या परिवारासोबत छान छान फोटोज आणि सेल्फीज घेऊ शकता. एकूणच जर तुम्हाला गोरेगाव फिल्म सिटीची टूर करायची असेल तर साधारण पर पर्सन इथे 1100 रुपये चार्ज केले जातात. पण या 1100 रुपयांमध्ये तुम्हाला साधारण 3 ते 3.5 तासांची टूर घडवली जाते आणि ही टूर तुम्हाला इथल्या बसमध्ये घडवली जाते, ज्यात सगळे पर्यटक एकत्र प्रवास करतात. आमच्याकडे सकाळी स्टार्ट होतं 11 वाजल्यापासून. म्हणजे बस 11 वाजता टुरिस्ट काउंटरवर येतात. काउंटर आल्यानंतर आमची आउटडोअर टूर असते पहिली. आउटडोअरमध्ये सगळं फिल्म सिटी दाखवतात. मंदिर, जसं की मंदिर आहे, कोर्ट आहे, बिग बॉसचा सेट आहे, अनुपमाचा सेट आहे, रिश्ता क्या कहलाताचा सेट आहे, ते सगळे सेट दाखवतात. तारक मेहताचा सेट आहे, ते सेट दाखवतात. तसं टूर करत करत बस असते, बसमध्ये गाईड असतात, गाईड इन्फॉर्म करतात, सगळ्या फिल्म सिटीचे माहिती देतात आणि तिथून मग बॉलिवूड पार्कमध्ये पार्कमध्ये येतात. एंट्री होते. आणि किती वाजे ते किती वाजेपर्यंत असतं? सकाळी 11 वाजल्यापासून आहे ना संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असतं. 4:30ची लास्ट बस असते. कधी कधी 5 वाजताची पण निघते, टुरिस्ट जास्त असेल तर. आणि म्हणजे किती शोज असतात इथे, किती कॅटेगरीचे शोज असतात? आमच्याकडे 3 शोज असतात. फर्स्ट असतो 7D, तर थर्ड लेफ्टला 7D 5 मिनिटाचा शो आहे. पद्मावत सारखं सेट केलेला आहे, तिथे फोटोज घेऊ शकता. Wow, आणि nice. थर्ड सेक्शनला गोवा स्टेट आहे. तारक मेहताचं असं केलेली आहे थोडी फ्रेम, का ते फोटोसाठी टुरिस्टना, मग ते फोटोज घेऊ शकतात. त्यानंतर सेकंड शो असतो फिल्म मेकिंग शो. त्यामध्ये फिल्म कशी बनते, व्हिज्युअल इफेक्ट, त्याविषयीचं साऊंड, माहिती. डबिंग, ते सगळं सांगितलं जातं. थर्ड सेक्शनला तो शो. आणि थर्ड शो आहे बॉलिवूड शो. एंटरटेनमेंटसाठी आहे. त्यामध्ये सिंगिंग, डान्सिंग आणि families येतात आणि- फॅमिलीज पण येतात, फ्रेंड्स येतात, ग्रुप येतो स्कूलचा. असं आणि सगळं. वेगवेगळ्या राज्यामधून मी ऐकलं, वेगवेगळ्या देशांमधून पण लोक हो हो येतात. हो, फॉरेनर्स पण आपल्याकडे येतात. त्यांना एक असतं की बॉलिवूडचं काय आहे करून, Correct. ते त्यासाठी ते सगळं बघण्यासाठी येतात, इथे एन्जॉय करतात खूप. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, छावा यासारख्या ऐतिहासिक सिनेमांचा जर फील तुम्हाला घ्यायचा असेल तर मला वाटतं बॉलिवूड थीम पार्क ही तुमच्यासाठी योग्य जागा आहे. फिल्म सिटीमध्ये एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि कमाल जागा आहे. बॉलिवूड थीम पार्कची ही जागा सगळ्यात युनिक आहे. इथे जे काय सेलिब्रिटीजचे युनिक पोर्ट्रेट्स आहेत ना, कमालच आहे. आणि ही आहे आपली ट्रेन, जिथे शाहरुख माझी वाट बघतोय. हॅलो. सो फायनली मी या ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न केला, पण ट्रेनमध्ये एंट्री नाही आहे. एनिवेज, आपण पुढे जाऊया. मजनूभाई आणि RDXच्या लोकेशन नंतर मी पोहोचले डायरेक्ट शूटिंगच्या सेटवर. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे इथे तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध मालिकेचा सेट देखील आहे. मला प्रसिद्ध अभिनेता खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमार सुद्धा दिसला. अँड ऑफकोर्स त्याच्या सोबत होते दुनियाभरचे पापराजीज. मित्रांनो, 521 एकरमध्ये पसरलेल्या या भव्य फिल्म सिटीमध्ये अनेक लोकेशन्स आहेत. त्यापैकीच एक लोकेशन म्हणजे हा गार्डन पॉईंट. या गार्डन पॉईंटमध्ये अनेक सिनेमांच्या गाण्यांचं चित्रीकरण झालेलं आहे. आणि आता जिथे मी जाते आहे ना, तिथे एक प्रसिद्ध मालिका आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, त्या मालिकेचा हा सेट आहे. त्यामुळे आता जरा बोलावं लागणार आहे आपल्याला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला इथे काही स्टार्स नाही भेटवणार आहे, कारण या मालिकेच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री अनिता राज आज इथे आहेत. फिल्म सिटीमध्ये स्थित हे जे देऊळ तुम्ही माझ्या मागे बघताय ना, या देवळाला एक वेगळंच महत्त्व आहे. म्हणजे अनेक सिनेमांचं, अनेक आयकॉनिक सिनेमांचं चित्रीकरण या देवळात झालं आहे. इनफॅक्ट जेव्हा फिल्म सिटीचं अस्तित्वही नव्हतं ना, तेव्हापासून हे देऊळ इथे आहे.
पण जेव्हा फिल्म सिटी इथे एस्टॅब्लिश झाली त्याच्यानंतर या देवळात अनेक सिनेमांचं शूटिंग झालंय. दीवार, जंजीर, बॉडीगार्ड, दिलवाले, करण अर्जुन, सिम्बा, इनफॅक्ट लाईफ इन अ मेट्रो जी आत्ता रिसेंटली झालेली फिल्म आहे त्याचंही चित्रीकरण याच देवळात झालेलं आहे. त्यामुळे बॉलिवूडचा एक महत्त्वाचा भाग आहे हे देऊळ. चला आज मला खूपच फिल्मी वाटतंय कारण मी आहे फिल्म सिटीमध्ये. फिल्म सिटीचं हे जे लोकेशन आहे या लोकेशनला म्हणतात हॅलिपॅड. हॅलिपॅडची खासियत म्हणजे इथे अनेक ऐतिहासिक आणि मायथॉलॉजिकल सिनेमांचं चित्रीकरण झालेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर विकी कौशल याचा जो छावा हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला त्याचं चित्रीकरणही याच हेलिपॅडमध्ये झालेलं आहे. आणि आता माझ्या पुढे हे जे लोकेशन आहे ना या लोकेशनवर हम दिल दे चुके सनम या सिनेमातलं ढोली तारो ढोल बाजे हे गाणं तुम्हाला आठवतंय का? या गाण्याचा संपूर्ण सेट या लोकेशनवर करण्यात आलं होतं आणि याचं चित्रीकरणही इथेच झालंय. सस्ता दुबई और सिंगापुर देखना है? पीछे देखिए अपने बिल्डिंग्स दिखाई दे रही है. स्काई लाइन हम लोग एज अ ड्रोन भी यूज कर लेते हैं. अब हमारे पास इतनी टेक्नोलॉजी आ गई है कि हम लोग VFX एडिटिंग करके कुछ भी ऐड ऑन कर सकते हैं. तो वहाँ जाएंगे, बहुत पैसे खर्च होंगे, 200-300 लोगों के साथ जाना बहुत एक्सपेंसिव पड़ जाता है. इसलिए हम लोग ये सब चीज़ें यूज़ करते हैं. केवळ भारतातूनच नाही तर साता समुद्र पारहून सुद्धा इथे अनेक टुरिस्ट येतात आणि फिल्म सिटी बघायला आणि आपलं बॉलिवूड अनुभवायला ते इथे येतात. तर त्यातलेच काही आहेत. सो बेसिकली वेअर आर यू फ्रॉम? From Spain, from Madrid. Wow, so you're from Spain and you're here to Film City here. So what things did you see and why you wanted to come to Film City? So, for example, in this city, this is a long city. We can show a different place, different culture, and this is Bollywood is a interesting place for us. वाव वाव. 30 सप्टेंबर 1977 हा तोच दिवस जेव्हा भारतीय सिनेसृष्टीला हक्काचं माहेरघर मिळालं. महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागानं कंपनी कायदा 1956 अंतर्गत हे मोठं कार्य अगदी लिलया पार पाडलं. मुंबईच्या गोरेगाव मधील संजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या 520 एकरात फिल्म सिटीचा हा प्रकल्प उभा राहिला. चित्रपती व्ही शांताराम, प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार आणि विख्यात निर्माते दिग्दर्शक BR चोप्रा यांच्या मार्गदर्शनातून या फिल्म सिटीनं आकार घेतला. त्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेडची स्थापना केली. त्यालाच फिल्म सिटी म्हटलं जातं. जंगलाचा भाग असल्यानं जंगली जनावरांची भीती होतीच. सोबतच परवानग्या, जमिनीचं अधिग्रहण अशा अनेक संकटांवर मात करत ही फिल्म सिटी उभी राहिली आहे. 2001 साली गोरेगाव फिल्म सिटीचं नामकरण झालं. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं नाव फिल्म सिटीला देण्यात आलं. सामान्य प्रेक्षकांची आवड, सिनेमा आणि मालिकांविषयीचं वाढलेलं कुतूहल लक्षात घेऊन पर्यटकांसाठी चित्रनगरीची दारं उघडली आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांची एक झलक बघण्यासाठी सिनेमा नेमका कसा बनतो, सेट्स कसे असतात हे पाहण्याची संधी बॉलिवूड टुरिझममुळे शक्य झालीय. तुम्हालाही यायचंय का चित्रपट नगरीत भेट देण्यासाठी? तर मग काळजीपूर्वक ऐका. 365 दिवस इथे अहोरात्र शूटिंग सुरू असतं. पण नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा बेस्ट सीझन आहे इथे भेट देण्यासाठी. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत चित्रनगरीतल्या AC बसेसमधून गारेगार प्रवास करत आरामात सगळे पॉइंट्स तुम्हाला दाखवले जातात. आणि हो, सोबत गाईडही असतात. ते तुम्हाला कोणता सिनेमा कुठे शूट झालाय याची सगळी माहिती देतात. आता फिल्म सिटीला पोचायचं कसं? ते तर आता फारच सोपं झालंय. लोकलला आलात तर गोरेगाव स्टेशनला उतरा आणि मेट्रोनं आलात तर RAJVLR स्टेशनला उतरा. दोन्ही ठिकाणाहून बेस्टच्या बसेस तुम्हाला नक्कीच मिळतील. एकदा टूर झाली की मग तुम्ही मोठ्या पडद्यावर बघितलेले सगळे लोकेशन्स दिसू लागतील.